खूप असे असतात ज्यांना भोपळा बिलकुल आवडत नाही खायला. त्यांना हे भोपळ्याचे पराठे करून खाऊ घाला. खूप छान लागतात चवीला. भोपळ्याची टेस्ट त्यामध्ये बिलकुल येत नाही. मऊ लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम असे हे पराठे लागतात. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील. या ठिकाणी मी एक भोपळा घेतलेला आहे. त्याला छान किसणीने आपल्याला बारीक किसून घ्यायचं आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, आलं आणि लसूण, 1 चमचा भरून जिरं घालून पेस्ट करून घ्यायचे. नंतर 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा ज्वारीचे पीठ आणि 4 चमचे भरून गव्हाचं पीठ, खूप सारा ओवा, तीळ, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, हळद घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते छान असं चुरून भिजवायचं. भोपळ्याचं जे काही पाणी असेल त्यामध्येच आपल्याला भिजवण्याचा ट्राय करायचा आहे. जर आपल्याला पाणी थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता. या ठिकाणी आपला गोळा भिजून तयार झालेला आहे. चटणीसाठी मी भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि कोथिंबीर घालून चटणी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. आता फोडणी देऊया. पातेल्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं. त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण घालून आपण वाटून घेतलेली चटणी घालून घ्यायची आहे. तिला छान 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला कलसवू द्यायची आहे. नंतर आवडीप्रमाणे घट्ट पाणी कशी ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲड करू शकता. आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. नंतर 10 मिनिटासाठी मी ते डो आपला रेस्टिंगसाठी ठेवला होता. आता त्याचे आपण पराठे बनवायला घेऊया. एक डो घेऊन आपल्याला छानपैकी असा पराठा आपला लाटून घ्यायचा आहे. या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतल्यामुळे आणि बेसनाचं पीठ घेतल्यामुळे आपला पराठा थंड झाल्यानंतरही छान मऊ आणि लुसलुशीत असा असतो, कडक पडत नाही. आणि बेसनाचं पीठ असल्यामुळे असा वागदार तो छानपैकी होतो. मऊ लुसलुशीत असा आपला हा भोपळ्याचा पराठा तयार होतो. त्याला छान असं तेलाने अलटून पालटून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा खरपूस आपला पराठा भाजला गेलेला आहे. तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही मंद आचेवरती त्याला अजून कडक होऊ देऊ शकता. गरम गरम खूप छान लागतो. आणि आपण चटणीला फोडणी देऊन घेतली आहे, त्या चटणीसोबत तर हा अप्रतिम लागतो. तुम्ही चटणीला स्किप करून दह्याचा तडकासुद्धा घेऊ शकता किंवा प्लेन दहीसुद्धा घेऊ शकता. त्यासोबत खूप छान लागतो. चवीला अप्रतिम हे पराठे लागतात. पौष्टिक असे असतात. मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या नाश्त्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट असू शकतो. कढी, चटणी, फोडणी दिलेली आणि भोपळ्याचे पराठे आणि सोबत तोंडी लावायला कैरीचं लोणचं आणि कांदा. एक मजाच खूप छान. एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर